नमस्कार मंडळी, आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हळदीच्या गौरी येणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त आम्ही केलेली मजा. बाय द वे, गणेशोत्सव सिरीजमधले 4 व्हिडिओज अपलोड झाले आहेत. जर तुम्ही मिस केले असतील तर नक्की जाऊन पहा. बाय द वे, आजच्या व्हिडिओमध्ये फीचर होणार आहेत द विवेक ठुकरूल, कारण की 90% भाव त्यांनीच खाऊन घेतलेला आहे. तर सकाळ झाली आहे आणि सूर्य पश्चिमेला उगवला आहे म्हणून साहेब पूजा करते. ही कुठली फुलं आहेत? देवाचीच आहे. कुठे घालू? तुम्ही जरा गप राहा, व्यवस्थित जरा पूजा करून दे. तुम्ही कोणा गप करा जरा. इसरत काहीतरी घालूचा. देवपूजा माणूस करतो त्याच्याबरोबर काय बोलत राहायचा. सरळ उभं राहा. भक्तिरसात तल्लीन झालेल्या विवेक ठुकरूळांना कल्पनाच नाही आहे की त्यांच्या मागे आईने त्यांची कशी फिरकी घेतली आहे. असो, आपण कॉन्सन्ट्रेट करूया त्यांच्या पूजेवरती. या हनुमान भक्ताला साक्षात तुळशीची पूजा करताना पाहणं यासारखा दुर्मिळ योग नाही मंडळी. तर तुळशीची मनोभावे पूजा करून झाल्यानंतर साहेबांनी आपला दौरा वळवला आहे, तो म्हणजे गणपती बाप्पाकडे. अंगणात मिळालेल्या जास्वंदाच्या इतक्या फुलांचा सडा पाहून बाप्पाला किती फुलं वाहून किती नको याचं कन्फ्युजन त्यांना झालं होतं, म्हणून बहिणीचा गायडन्स ते घेत होते. पूजा आटोपती झाल्यानंतर गंध लावण्याचा जो काही प्रयत्न साहेबांनी केलेला आहे तो वाखडण्याजोगा आहे. एकदा बघा. असा नव्हता लावायचा. बरोबर लावला. व्हिडिओमध्ये दिसतच नाही आता टिक्का. बरोबर लावायचं दिसत नाही बघ. या हिचा लाव. शिवम मागते. शिवम कुठे आहे? शिवम तो गेला खेळायला. कसा लावला मग शिह काय राधेमासारखा. आधी आपण जाऊया धूप घ्यायला. अरे तुझं काय झालंय सिद्धी? व्हिडिओ शूटिंग. काय व्हिडिओ शूटिंग करते? वाकडे तिकडे होतंय. आपण बसूया चुली जाऊ. चुलीमध्ये तोंड टाकू. काय आधी आपण राग टाकूया. ते बेटा ते बोले इकडे नाही.
आई निकारे नाही झालं फुक फुक असं कर. आणि 7 मिनिटाचा व्हिडिओ झाला. ताई एवढीशीच निकारे टाक तरी जा काढ जा. हालू नको जास्त स्मूथने तर डोकं दिसू दे. बाकी सगळ्या ब्रँडेड परफ्यूम्सचे फ्रेग्रन्स एका बाजूला आणि देवाच्या प्रीमियम अगरबत्त्या, धूप, ऊद यांचा सुगंध दुसऱ्या बाजूला. इतकी प्रसन्न वाईब क्रिएट करतात ना ह्या गोष्टी की ज्याला कुठलाच रूम फ्रेशनर बीट नाही करू शकत असं मला तरी वाटतं. आणि आजही दादरच्या किंवा कुठल्याही अगरबत्त्यांच्या दुकानांच्या बाहेरून जाताना जो काही सुगंध येतो ते म्हणजे अशक्य कमाल गोष्ट आहे. आणि विशेष करून गणपतीसाठी म्हणून या सगळ्या गोष्टींची लालबागमध्ये, दादरमध्ये जाऊन किंवा आचार्यमध्ये जाऊन शॉपिंग करणं म्हणजे एक वेगळ्या लेवलचं रमण आहे, जे की आम्ही यावर्षी पण केलं. यावर्षी आम्ही लालबागमधनं सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या थोड्याफार. दरवर्षी काहीतरी नवीन प्रकार ॲड ऑन होतो. यावर्षी आम्ही नीरगाईच्या शेणापासून, दुधापासून आणि तूप या सगळ्याचं मिक्सचर असलेली अशी धुपाची मोठी वडी आणली होती आणि तिचीच अगरबत्ती पण आणलेली. गणपती गजानना मोरया. गणपती गजानना मोरया. गणपती गजानना मोरया. गणपती गजानना मोरया म्हणत साहेबांनी बाप्पाला जाग आणली, छान पूजा अर्चा केली, त्यानंतर दुपारचा नैवेद्य पण दाखवला, ठरल्याप्रमाणे नॅप पण घेऊन झाली आणि मग संध्याकाळ झाली, अंधार पडला, पाऊस जरा झिरपायला लागला. तसं साहेबांना नवीन काहीतरी सुचला. त्यांनी टॉर्च वगैरे काढला, कापडाची पिशवी मागून बिगून घेतली आणि खेकडे पकडू साहेब गेले. आणि आम्ही आता साहेब खेकडे आणते म्हणून वाट बघत बसलेलो. आणि मग बघा काय झाला. खेकडा कुठं आहे एवढा काय कापडाची पिशवी घेऊन गेलेलं खेकडा कुठं आहे. काय उपयोग नाही. आवाज पडला म्हणून आम्ही गेलो ना तुला. बोलण्या भीती वाटत होती. नाचता येईना अंगण वाकडे. या बघा तर तू दाखवतोय कशाला बघा. जेवतोय बघा, कुठं जेवतोय बघा, इकडं बघ ना. खेकडा पकडायचा हाऊस फिटला म्हणून खातोय भात आणि पिठला. नाही डाळ डाळ पिठला होता तिकडं. आता नाही भेटला. दुपारची डाळ दिली मला. दुपारची डाळ आहे दुपारची बघा बिनकामी माणसं. बिनकामी माझा बाळ लावणार आहे भांडी इथं उठल्यावर. खळ्यातनं आली भांडी घासायला आणि बसल्या दरवाजात. आता बोलते फक्त भांडी लावायचं काम केलं. मग लावायचं तरी काम करतो. काय बिग बॉस तू ओट्यावर बसायचं काम आहे नुसता तुला. जेवून तिला ताट आणून दिलं नुसता. हे काय बिग बॉस आहे काय? हा ठेवायचं तरी काम करतो मी. हे काय बिग बॉस आहे काय? हा माझी बाळी संपली. ही ड्युटी आहे. दोघांना याच्यामध्ये बांधून ठेवलंय बेल्ट मध्ये. आजचा दिवस 3रा आणि आपले चाकरमानी बघा
पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत नुसत्या झोपा, फक्त झोपा. हे बघा, गणपती नेहमीप्रमाणे जागा आणि हे बघा. ह्यांचा एक्सक्यूज काय झोपण्यासाठी, रात्री भजनात जातात आणि दिवसा झोपतात. लुक ॲट दिस फेस. हा पोर बघा तयार. हिचा प्लॅन मोठ्याने गाणी लावायची, मग या कुंभकर्णाला जावे. हिचा प्लॅन सक्सेसफुल होईल का? अजून काय गाणं लागलं नाही. ब्लूटूथचा आवाज वाढवायला लागला. आता आवाज वाढवते जेणेकरून लगेच ना उठणार, थोड्या वेळाने उठणार, म्हणून तुम्ही आत्ताच गाणी लावली. बरं, तर आयुष्याच्या 12 वाजायला आलेले असताना 12 वाजेस्तवर जे काय हे साहेब झोपून राहायचे. सगळ्यांनी टॉलरेट केलं आणि एक दिवस ठरवलं ह्यांना उठवायचं. असं काय त्यांना उठवण्याचे प्रयत्न केले की बाबा तुम्हाला बघताना असं वाटेल की झोपेत न उठवतायत की आयुष्यात न उठवतायत. जवळपास प्रयत्नांची पराकाष्ठा या 3 भावंडांनी केली. सगळे नानाविध प्रयत्न करून झाले आणि शेवटी प्रयत्न हरले. साहेब त्यांच्याच वेळेत उठले, कारण आपले साहेब म्हणजे काय साधीसुधी व्यक्ती नाही. जवळपास कुंभकर्णाला पण टफ देतील अशी पर्सनॅलिटी. गुदगुल्या करून, उषा चादरी वळून, ओढाताण करून काही एक उपयोग झाला नाही, काही युक्ती सफल झाली नाही. पण या पोरांना उत्तेजन देण्यासाठी म्हणून आपण हा त्यांच्या प्रयत्नांचा व्हिडिओ ठेवलेला आहे. मिशन सक्सेसफुल झालाय. झोपणे हा साहेबांचा तकिया कलाम असल्यामुळे साहेब जागे झाले म्हणता म्हणता परत झोपी गेलेले आहेत. पण अजूनही भावंडांचे प्रयत्न काय थांबलेले नाहीत. उटी उटी विवेका उठा. झोपे तयार. एक वेळ झोपेचं सोंग घेतलेला माणूस उठेल, पण झोपलेला हा माणूस नाही उठणार. हे मी या निष्पाप पामरांना काय सांगणार. मी तरी काही यांना झोपेतनं उठवण्याचे प्रयत्न केले नाहीत. पण एक गडी बाद झाला असला तरी दुसऱ्या गड्याने हिरीने सहभाग घेतलेला आहे बघा. वर्षा उसगावकर बिग बॉसमध्ये जे बोललेला की मी धरणीवर झेप घेतली आणि घोरपडीसारखी चिकटून राहिले, आज त्याचं प्रात्यक्षिक दर्शन मला इथे झालेलं आहे मंडळी. एक वेळ जळूला पण कॉम्प्लेक्स येईल एवढा हा माणूस चिकटलेला धरणीला. फेविकॉलचा जोड पण फेल ठरेल. तर साहेबांना उठवत असताना अचानक अशी घंटेची किणकिण कानावर पडली आणि मग आजी म्हणायला लागली की हळदीच्या गौरी आल्या म्हणून. मला पहिल्यांदाच कळलं की गौरी बसायच्या आदल्या दिवशी हळदीच्या गौरी आणल्या जातात आणि त्या आल्या म्हणून आईने पटकन हळद कुंकू आणलं घाईघाईत आणि मग त्यांना पूजलं.
तर नैवेद्याची वेळ जवळ आलेली आणि म्हणूनच साहेबांनी मला केळीची पानं कापायला आणलं होतं सोबत. काय असं का मला दिलं तर दिसणार काय व्हिडिओ? तोडायचं नाही, हाय तसंच पाहिजे. बस एवढाच. पकड घेऊन चाल. दोन्ही पकड. मी टाकवतो ना, तू व्हिडिओ काढतोस म्हणजे तू घेऊन चाललं. लुक ॲट दिस. साहेबांनी मला हे घरटं दाखवलं. हे चिमणीचं घरटं म्हणून मला त्यांनी पोर्ट्रे केलं. तर मला नाही माहिती खरंच चिमणीचं आहे की नाही, पण मी घरटं पहिल्यांदा इतकं जवळून बघितलं. इकडे सुगरणीची पण घरटी होती, फक्त मी ती शूट करायला विसरले. आणि हा पहा साहेबांचा फुकटचा रुबाब उगाच झाडतायत. पाण्याचा हा तर डब्यात आहे, बंद तरी आहे, तर मी त्याला तिकडनं उघड्यांचा पकडून आणलाय. तू उघड्यांना पकडून आणलाय, मग तो तुझा वचपा काढेल चांगला. हे बघ, ह्याला ह्याच्या अंगात मस्ती बघ, किती बिचाराला अडकीत तर दाखवतोय खेकड्याला. हा माणूस आहे, याच्यावरती केस करा. क्रुअल्टी काय माझ्याकडे केस आहेत ना वर. ते नाही, तू जे काय करतोयस ते चुकीचं आहे. ह्याला कालपासून पकडून आणलंय आणि असाच इथं बादली ठेवलंय. पाणी पण आता तो तुझा पदे दादा येऊन बदलून गेला वाळातला. खाशील बरोबर. खाणार नाही मी तिकडे हॉटेला बरोबर मागवतो. तर मेलेला असतो मंद बदक, मी असं आणून सांभाळून जिवंतच असतो. गब्बस तिकडे बरोबर चिकन काय क्रॅब लॉलीपॉप मागवायची, गोड आहे म्हणशील, गोड आहे म्हणशील. मोठे टँगे मोठे. ह्या बिचाराला कालपासून घरात आणलायस तू. तो आता आपला सदस्य आहे. त्याला मी खायला घातलं मगाशी पीठ आणून. अरे भाई, त्याने खाल्ला. मी गोळा टाकला त्याला पिठाचा. त्याने माझ्या हातान खाल्लाय. त्यांनी शपथ खाल्ला भाई. त्यांनी मी काठीने टाकून दिला त्याला. आता इथे टाकून 4 चौघात. तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलो आहे सगळेजण. आज ना पुरणपोळीचा नैवेद्य होता स्पेशल. आणि साहेबांनी आज जेवण वगैरे सगळं बाजूला टाकून फक्त पुरणपोळीवर फोकस करून तिच्यावरती ताव मारलेला आहे. मी मात्र गोड खात नाही, पण तरीसुद्धा इम्प्रूव्हमेंट अशी आहे की काकीनी पानात वाढलेली क्रिस्पी करंजी मी खाल्ली आणि मला खरंच आवडली ती. जेवून झाल्यावर आम्ही छान नॅप घेतली. स्टाईल बाय साक्षी. बहिणी बनवलंय हे मी सुंदर. बहिणी अगले जन्म में बनाना लड़की. कसं वाटतंय तुला? कसं वाटतं हेअरस्टाईल? बघितलं नाही पण चांगला वाटतं. बहुत गंदा. एकदा परत बघ सर. तुला फोटो काढायचा होता, फोटोचा ऑप्शन वरती आहे. फोटो आहे काढायचा आहे मला. ह्या मंद बदक यांनी बॉम्ब लावला, तिथं आईच्या हातनं पुरण सांडलं आणि लोक खुर्चीवर उठली आणि हिच्या तोंडावर उडला. याला बोलतात मंद बदक. कान सोलून गेला खा. तुला कोणी दिला बॉम्ब विवेक? बॉम्ब दिला कोणी तुला? माझ्या बॅगेतून घेतलास ना चोर? तर भजनासाठीची हाक ऐकू येईपर्यंत हातात जो काही उरला सुरला वेळ आहे तो मुठीत बांधून साहेब एकावर एक पुशअप हाणतायत. का तर त्यांना पंप दाखवायचा आहे. ही कुठली मानसिकता आहे? एक वेळ माणसांना मिस्टर इंडिया दिसेल, पण आम्हाला यांचा पंप कधीच दिसणार नाही. ह्यांचा पंप हवेसारखा आहे, जो आहे असं यांना वाटतं, पण दिसत तर अजिबात नाही. यांचे हे अर्धमेले पुशअप बघून ना माझ्या मनात अशी तीव्र सणक गेली होती. जर मी ओढणीचा ड्रेस आणि पारंपरिक पेहरावात नसते ना, आई शपथ ह्यांना मी टफ दिलीच असती. पण नंतर म्हटलं या निष्फळ प्रयत्नाच्या आड येणं काही बरं नाही, म्हणून मी नादास सोडून दिला आणि गपचूप व्हिडिओ काढला. काय नाही, अजून बारीक दिसता. कुठला पंप? काय पंप बिम काय झाला नाही. कुठा पंप? कुठा पंप? कुठा आहे?
हाडाची काढानी ओजाचा तुंतुना. जाऊ दे. पाया तर बघ, पाय तर बघा. पाय बघ. टिपऱ्या म्हणून बायकांना ना टिपऱ्या कमी पडल्या की याचे 2 पाय द्यायला पाहिजे. आपल्याला कमी आहेत काय? एकमेकांच्या पायाला पाय लावायचा असं. क्रॅब लिप. उडी मारून नाकाला पकडायला पाहिजे जोरात. बिचारा बोलत असेल त्यापेक्षा मी तिकडे शांत झोपलेला बरा. अक्कल आहे बघा. त्या खेकड्याला वर खाली. तिकडची दिसत होती, इकडची तर दिसतच नाही. ऑनेस्ट रिव्ह्यू. क्या माहितीये भैयानी बायका घालतात ब्लाउजा आहे ना, अशाच घालतात ना ब्लाउजा. तसा वाटताय त्या त्याच्यात बारडा घेऊन जात. तशाच बारड्या. भाभी आपल्याला काय बोलत होता? आपा आपा बोलत होता ना. आपा आपा आपल्या तो मगाशी आपल्याला काय बोलत होता? आपा आपा बोलत होता ना. आपण असं दिसतंय म्हणून याला आपण भाभी भाभी बोलायचा. भादली घेऊन बायकांचा ब्लाऊज घालून. या गौरीचं निवेदन या माघारी आली ना आता. नैवेद्यम समर्पयामी असं बोलत. या बघा इथे दाखव ना प्लॅन. आता आम्ही जातोय रशी बॉम्ब लावायला. बघूया कोण घाबरतंय का. आमचाच घाबरावं. आणि हे बघा हे तिथं घरात मंडळी बसली आहेत. तू घाबरे तर तू हलवेल मोबाईल. हे कुठे आहेत? हे बघा त्यांनी कोपऱ्यात जाऊन तिथे जवळ जाऊन बॉम्ब लावलाय आणि तिथं बायका गप्पा मारत बसल्या. तर विवेक मला तर काही दिसत नाही अंधारात कुठे लावतोय. काय बॉम्बचा आवाज अजून आला नाही. इथं आपण दोघे लोक बाजूलाच राहिलीत. आणि ती पोरं कुठे गेलीत बॉम्ब लावण्याची? खाली वाडी. हे बघा So that's it for today's video guys. Thank you so much for watching. बाकी featuring विवेक ठुकरूळ हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये गौरी पूजन आणि विसर्जन हे सगळं काही असणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून.